नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांना मातंग समाज अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान तसेच मातंग समितीने जाहीर पाठिंबा दिलाय। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना नगर शहरातील मातंग समाज अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान तसेच मातंग समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। मातंग समाजाचे सर्व प्रश्न सुजय विखे पाटील हे मार्गी लावतात आणि विकासाला देखील चालना देतात, यासाठी हा पाठिंबा देण्यात आलाय असं सांगण्यात आलं। तर यावेळी संजय दिवटे, ओंकार सोनवणे, जय वटागडे, सुनील साठे, कुसुम दिनकर, शारदा लोखंडे, दीपाली शेलार आदी उपस्थित होते। सर्व समाज, बहुजन समाज, मातंग समाज असतील, गवळी समाज असेल, सर्व एकत्र येऊन सुजय दादा यांना निवडणुकीसाठी काम करण्याचं ठरवलेलं आहे। त्यासाठी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सुजय दादा यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावे। सुजय दादा यांना पाठिंबा देण्याचं कारण एक आहे की त्यांनी आमच्या समाजासाठी कायम कामं असतील, रस्ता हे ते सर्वासाठी आम्हाला मदत केलेली आहे। त्यासाठी आम्ही सुजय दादा यांना निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे। प्रल्हाद लोखंडे, सिद्धार्थनगरवरून बोलते। सुजय दादा पाटील यांना आमचा पाठिंबा आहे आणि ते सतत काही ना काहीतरी गायगरिबांसाठी करत असतात आणि आत्ताही करतात। इथं याच्या पुढे बी करावं, आमचा त्यांना पाठिंबा आहे। जितके मतं देता येतील तितके आमच्याकडून आम्ही भरपूर देणार आणि त्यांनाच विजयी करणार अशी आमची इच्छा आहे की त्यांनी यावं। मी ओंकार सोनवणे। आज आम्ही सर्व मातंग समाज जमलेलो आहे। आपलं इलेक्शन माहितीच आहे तुम्हाला, इलेक्शन चालू आहे आता। सुजय दादांचं आपल्याला काम सर्वांनाच माहिती। सुजय दादांनी आपल्या मातंग समाजासाठी खूप काही गोष्टी केल्या, सांगायची गरज मला वाटत नाही, पण तरी पण नाही का बरेच मुद्दे आपले अण्णाभाऊ साठेंचं मूर्तीचं काम म्हणा, सर्व मुंबई ठिकाणी, पुणे ठिकाणी, सर्व ठिकाणी आपल्यासाठी सर्व जे आपले जे अपेक्षा आहे त्या सर्व पूर्ण करण्याचे काम ते करत आहे सुजय दादा। त्यामुळे त्या कारणामुळं आमचा त्यांचा मातंग समाजाकडून संपूर्ण पाठिंबा आहे। असेच आमच्यासाठी ते करत राहतील, सर्व आमच्या मागण्या हीच अपेक्षा। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।